मला यायला उशीर झाला, त्याच्यानंतर कार्यशाळेमध्ये यायला उशीर झाला. कार्यशाळेत येऊन पाहतोय तर प्रत्येक जण असा पोपटासारखा बघायला लागला आहे. मलाच कळणं झालंय की आज शिकवलं काय, एवढं काय शिकून गेलं तेच मला खरं पाहिलं कळणं झालं. खरोखर गेल्या 8 दिवसापासून आपण एकत्र जॉईन झालेलो आहे आणि जॉईन झाल्यानंतर प्रत्येकाचं आपण जर पाहिलं तर रिस्पॉन्स बिलकुलच नव्हता. कुणी बोलायला म्हटलं तर लगेच तयार होत नव्हतं किंवा बोलायला सांगितलं तर तयार होत नव्हतं. विषय सोडून बोलत होते, विषयाचं गांभीर्य कळत नव्हतं. म्हणजे अशा बऱ्याच अडचणी होत्या आणि प्रत्येक समस्या त्या असतीलच आणि आयुष्यापर्यंत आपण म्हणजे त्या समस्यांना तोंड देत आलो आहोत, परंतु त्यातून मार्ग निघत नव्हता. खरं तर पवन सरांचा फेसबुकवर आपण पोस्ट पाहिली, तुमच्यासाठी मी देखील फेसबुकवर पोस्ट पाहिली. त्यानंतर वाटलं की आतापर्यंत भरपूर इच्छा आहे आपल्याला बोलायची, परंतु तुम्ही म्हणताय तसं की आपल्याला पुढे बोलण्याची संधी मिळत नाही आणि त्याच्यामुळे आपली ओळख निर्माण होत नाहीये. कारण बऱ्याच वेळा असं होतं की बोलणारा तो माणूस काही कार्यक्षम असतोच असं नाही किंवा त्याचं काही खास कार्य असतं असं नाही, परंतु मी माझ्या पद्धतीने अनुभवतोय आपण समाजासाठी योगदान देतोय, काय गरिबांची सेवा करतोय किंवा काय असेल त्या पद्धतीने आपल्या परीनं आपण सर्वजण योगदान देतात, परंतु आपलं काही नाव निघत नाही किंवा आपण बोलण्याची वेळ आली तर आपण मागे सरतोय आणि त्याच्यामुळे आपली खास ओळख निर्माण होत नाही. कारण या ठिकाणी आल्यानंतर असं होतं की 1000 माणसं तुम्हाला ऐकणारे असतात आणि 1000 माणसं तुमची लगेच एका क्षणात ओळख पडलेली असते आणि जोपर्यंत आपण तुम्ही खाली बसलेले असतात तोपर्यंत आपली ओळख करून देणार कोणी नसतं किंवा आपल्याला काही महत्व नसतं. आणि ज्यावेळी आपण बोलायला लागतो त्यावेळी खास ओळख निर्माण होते आणि ओळखीचा फायदा आपल्याला समाजामध्ये अनेक पद वगैरे मिळवण्यासाठी होतो. आणि अशाच पद्धतीनं खरं पाहिलं तर हा सगळ्यात सोपा धंदा आहे. विचार केला ना की बोलणं आलं की बरंच काही कमवता येतं. बोलणाऱ्याचं सगळं काही विकतं. सुनील सरांनी सांगितल्याप्रमाणे की बोलणाऱ्याची माती विकते पण न बोलणाऱ्याचं सोने विकत नाही, अशी गोष्ट आहे. त्याच्यामुळे आता आपण सगळे काही चांगले विक्रेते बनलेले आहात आणि इथून पुढे तुमच्या मालाला देखील चांगलाच भाव मिळणार आहे. आणि खरं पाहिलं तर मलाही विषय माहित नव्हता. एका अगोदर मला नक्की काय चाललंय मी सुनील सरांना 2 मिनिटापूर्वी विचारलं की बाबा आपल्याला नक्की कुठल्या विषयावर बोलायचंय. त्यावेळी त्यांनी सांगितलं की आता असं आहे आपल्याला समारोपाबद्दल म्हणजे त्या थोडक्यात आपण कार्यशाळेमध्ये कशासाठी आलो या विषयावर बोलायचंय. म्हणजे एका सेकंदामध्ये एका मिनिटामध्ये आपण तयारी करून इथपर्यंत आलो आणि लगेच 5 मिनिटांमध्ये आपण 5 मिनिटं बोलू शकतो. इथपर्यंतची तयारी आपली झालेली आहे आणि सर्वच मला वाटतं तयार झालेलं असं वाटतंय. आणि मला क्षण पाहिल्यानंतर असं वाटतं की सगळेच चांगल्या पद्धतीने तयार झाले, कुठेही काही कमी पडणार नाही. सर्वांची ओळख येत्या काळात तुम्ही सर्व काही वेगवेगळ्या विभागातून आलेले आहेत, नागपूर कुणी अमरावती वगैरे वगैरे म्हणजे बरेच लांबून आलेले आहेत आणि थोड्या काळात तुमची नक्कीच मोबाईलवरही ओळख होईल. तुमचे फोटो तुमचे व्हिडिओ आम्ही नक्कीच मोबाईलवरही ऐकू. अशा पद्धतीनं खरोखर या कार्यशाळेचा आपल्याला खरोखर फायदा झाला आणि तुमच्यामध्ये इच्छा आहे. याचं कारण असं आहे कारण इच्छा असल्याशिवाय मार्ग दिसत नाही. तुम्ही ज्या अर्थी काहीतरी शोधताय पवन सर सापडले, तुम्हाला कुठेतरी मार्ग आहे, तुम्हाला बोलण्याची इच्छा आहे परंतु मार्ग सापडत नव्हता. तो मार्ग पवन सरांच्या माध्यमातून आपल्याला उपलब्ध झाला आणि त्यांनी त्या संधीचं सोनं करून दिलं. त्याबद्दल खरोखर मी पवन सरांचा देखील आभार मानतो आणि या ठिकाणी थांबतो.